श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमध्ये आपण आरत्यांनंतर जी कपूर आरती घेतो त्याविषयी माहिती बघूया आणि त्याचा अर्थ बघूया कपूर आरतीचा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुम्ही आनंदात असाल अशी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। कपूर आरतीचे अनुसंधान। कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। मंदारमाला कुलतालकाये कपालमालांकितशेखराये दिव्यांबराय च दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय अशी आपण आरत्यानंतर कपूर आरती घेत असतो। तर या ओळींचा अर्थ आता आपण बघूया। ओम नमः शिवाय। मुख्य आरत्यांनंतर कपूर आरती म्हणून म्हटल्या जाणाऱ्या या आरतीचा कापुराशी काही संबंध नाही। आपण हे जेव्हा बोलत असतो तेव्हा आपल्याला नेहमी वाटत असतं की कपूर आरती म्हणजे आपण कापुराचा आणि याचा काहीतरी संबंध आहे, कारण ती आरती आपण कापूर लावूनच पेटवत असतो आणि देवाला दाखवत असतो। केवळ सुरुवात कपूर या शब्दाने झालेली आहे। हे भगवान शिव पार्वतीचे एक अतिशय सुरेख स्तवन आहे, कारण आपण ते बोलतानाच किती प्रसन्न वाटतं बघा, एकदम असं छान वाटतं। अर्थानुसंधान ठेवले तर या स्तवनाने अधिक आनंद मिळतो। कर्पूर गौरम याचा अर्थ बघूया। कापुराप्रमाणे शुभ्र पवित्र असलेली गौरवर्ण आपली पार्वती माता। करुणावतारम याचा अर्थ बघूया। करुणेचा साक्षात अवतार असलेले आपले भगवान शिवशंकर। कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम संसारसारम याचा अर्थ बघूया। सार आणि असार सहित भुजगेंद्रहारम भुजंगाचा हार परिधान करणारे आपले शिवशंकर भगवान। सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। आता सदा वसंतं हृदयारविंदे या ओळीचा अर्थ बघूया। तुम्ही माझ्या हृदयकमलात सदा निवास करावा यासाठी भवम शिवाला भवानी सहित पार्वती मातेसहित नमामि नमन करतो, वंदन करतो असा या ओळींचा अर्थ होतो। मंदारमाला कुलतायकाये मंदार पुष्प कलिकांच्या मालांनी सुशोभित अशी आपली पार्वती माता आणि कपालमालांकित शेखराये या ओळीचा अर्थ नरमुंडमाला परिधान केलेली माता शिवशंकर। नरमुंडमाला परिधान केलेले शिवशंकर। दिव्यांबराये च म्हणजे दिव्य वस्त्र परिधान केलेली पार्वती माता आणि दिगंबराय च याचा अर्थ दिशा हेच ज्यांचे वस्त्र आहे अशा शिव शंकरांना नमन करतो। नमः शिवाय च नमः शिवाय। नमः शिवाय म्हणजे पार्वती आणि नमः शिवाय म्हणजे शंकराला वंदन करतो असा या ओळींचा अर्थ होतो। पार्वती आणि शिवशंकर यांना अभिवादन करतो। ओम नमः शिवाय। हे सुंदर स्तवन अनेकदा भरपूर अपभ्रंशासह सरसगट म्हटले जाते। याचा अर्थ समजून घेणे नक्कीच आनंदकारक आहे। खूप छान असा या 2-3 ओळींचा अर्थ आहे बघा। तर आपणही नक्कीच याचा अर्थ समजून घ्यावा आणि आरत्यांनंतर हे स्तवन नक्कीच म्हणावे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। ओम नमः शिवाय। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। 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 ओम नमः शिवाय।
हर हर महादेव, हर हर महादेव.